नाशिकमध्ये दहशत माजवणाऱ्या कुख्यात भाई भर चौकात कोयते नाचवून पोलिसांना आव्हान देणारी टोळी आणि थेट पुण्याच्या कला केंद्रात पोलिसांचा पडलेला थरारक वेढा. होय, नाशिक पोलिसांनी अखेर कुख्यात चंगा गँगचा गेम ओव्हर केलाय. नारायण गावात रात्री नक्की काय घडलं? गुन्ह्याचा थरार आणि पोलिसांचा ॲक्शन मोड. 20 जुलैच्या रात्री नाशिकच्या उपनगर हद्दीत कुख्यात गुंड विजय उर्फ चंगा बेनवाल आणि त्यांच्या टोळीने एका तरुणावर कोयत्याने जीवघेणा हल्ला केला आणि परिसरात दहशत माजवली. करून ही गँग पांढऱ्या रंगाच्या कारने पुण्याच्या दिशेने पसार झाली. पण नाशिकच्या गुंडाविरोधी पथकाने या गँगचा माग सोडला नाही. नारायणगावचा थरारक वेढा आणि अटक. तांत्रिक तपासांच्या आधारे पोलिसांची माहिती मिळाली की चंगा गँग पुणे महामार्गावरील नारायणगावच्या एका कला केंद्रात लपली आहे. नाशिक पोलिसांनी रात्रीच्या अंधारात संपूर्ण कला केंद्राला वेढा घातला. पळून जाण्याचा रस्ता बंद करीत पोलिसांनी मुख्य सूत्रधार चंगा बेनवाल, योगेश आहेर, प्रदीप काळे आणि सचिन गवंडर या चौघांना जागेवरच दबोचलं. मुख्य आरोपी चंगावर आधीच तोडफोड आणि मारहाणीचे 10 ते 12 गुन्हे दाखल आहेत. पोलिसांनी अखेर या टोळीच्या मुसक्या आवळल्या असून नाशिककरांनी सुटकेचा श्वास सोडला आहे. पोलिसांच्या या धडक कारवाईवर तुमची प्रतिक्रिया कमेंट करा आणि अशाच गुन्हेगारी जगताच्या थरारक बातम्यांसाठी चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करा.